नमस्कार मित्रांनो. आवाज येतो सगळ्यांना? ठीक आहे. आज आपण एका महत्त्वाच्या घटकाकडे जातोय, ज्या घटकाचं नाव येतं लोकसंख्या. आपण आज लोकसंख्या नावाचा जो घटक आहे, तो आपण या लेक्चरमध्ये बघूया. खरं तर लोकसंख्या हा जो घटक आहे, अशी मला वाटतं भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशी एकही परीक्षा नसेल, की ज्या परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न येत नसतील. म्हणजे हा घटक फार महत्त्वाचा आहे. व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे. आपली आपली राज्यसेवा झाली असेल, राज्यसेवेची परीक्षा असेल किंवा तुमची कंबाईनची गट ब ची परीक्षा असेल, गट क ची परीक्षा असेल किंवा इतरही सरळ सेवा परीक्षा असतील. या सर्व परीक्षांमध्ये या एक्झामवरती प्रश्न विचारले, या कंटेंटवरती प्रश्न हमखास विचारले जातात आणि म्हणून आपण या लेक्चरमध्ये हा कंटेंट आपण बघूया. तुम्हाला थोडंसं डिस्क्लेमर देतो मित्रांनो, की हा जो कंटेंट आहे, हा अतिशय इम्पोर्टंट ज्या गोष्टी आहेत, ज्या व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट असतील, त्या गोष्टी मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय बेसिकपासनं एकदम ॲडव्हान्सपर्यंत सगळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करेल. असं अजिबात नाहीये का ही व्हिडिओ मी YouTubeला फ्री ऑफ कॉस्टमध्ये टाकतोय म्हणजे याच्यामध्ये सरांनी कंटेंट प्रॉपर घेतला नसेल किंवा पेड असलं तरच कंटेंट भारी असतो. असं अजिबातच नाहीये. सध्या माझी पेड बॅचेस घेण्याची अजिबात इच्छा नसल्यामुळे मी जो पण माझ्याकडे कंटेंट येतो किंवा जे पण मला घ्यावंसं वाटतं किंवा विद्यार्थी जे पण मला घ्यायला लावतात जो पण कंटेंट, तो कंटेंट मी अगदी मनापासून फ्री ऑफ कॉस्टमध्ये YouTubeच्या माध्यमातून मी शेअर करतो. त्याच्यामुळं कृपया असं अजिबात मनात आणू नका, की हा कंटेंट फ्रीचा आहे म्हणून सरांनी प्रॉपर घेतलं नसेल. येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला 100% या व्हिडिओमधनं प्रश्न मिळतील आणि ते तुमचे टॅकल पण होतील याची गॅरंटी मी देतो. ही व्हिडिओ बघत असताना तुम्ही जरी आता एक्झाम टार्गेट करत असले तरी ही व्हिडिओ बघत असताना काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कोरं पेज घ्या आणि तुमच्या हाताखालून जाऊ द्या. मी लिहीत असताना तुम्ही लिहीत चला. नंतर ते जे पेज आहे ते 4-5 वेळा वाचा. मी गॅरंटी देऊन सांगतो, की तुमच्या लोकसंख्येवरचा प्रश्न अजिबात चुकणार नाही. ज्या पण फॅक्ट्स असतील त्या तुमच्या 100% पाठ होतील. याची मात्र मी तुम्हाला गॅरंटी देतो. पण तुम्ही ज्या कामाच्या फॅक्ट्स आहेत त्या माझ्याबरोबर हाताखालून लिहून घ्या आणि त्या 2-4 वेळा फक्त रिवाईज करा. चालेल? लोकसंख्येवरती आपण बोलतोय. लोकसंख्या. कंटेंटचं नाव येतं आजचं लोकसंख्या. खूप जणांना लोकसंख्या हा जो घटक आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. लोकांचा हा कंटेंट पाठ होत नाही. पण ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा हा कंटेंट 100% पाठ होईल. मित्रांनो आपल्याला 2011 ची जनगणना झाली हे आपल्याला ठाऊक आहे आणि याच्या अगोदर एक जनगणना आहे 2001 सालची. ह्या ज्या जनगणना आहेत दोन्ही, या दोघंही जनगणना कंपेअर केल्या जातात आणि कंपेअर करून यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न फ्रेम होतो. कंपेअर केलं जातं. मग विचारतात 2001 मध्ये भारताची घनता किती होती आणि 2011 मध्ये ती भारताची घनता किती झाली? किंवा यातला डिफरन्स किती आहे? या रेंजनी प्रश्न येतात. म्हणजे 2001 ची जनगणना, 2011 ची जनगणना आहे, ह्या कंपेअर करून परीक्षेमध्ये प्रश्न फॉर्म होतो. मग 2011 च्या जनगणनेचा जर विचार केला, तर या 11 च्या जनगणनेचं घोषवाक्य होतं, "अवर सेन्सस, अवर फ्युचर." याचं घोषवाक्य होतं, "अवर सेन्सस, अवर फ्युचर." हे जे घोषवाक्य आहेत, हे पेपरमध्ये येऊ शकतं. त्या तुम्हाला हे घोषवाक्य माहीत असायला पाहिजे. 2011 ची जी जनगणना झाली, तिचं घोषवाक्य काय होतं? "अवर सेन्सस, अवर फ्युचर." आणि यावेळेस जे आयुक्त होते, त्या आयुक्तांचं नाव आहे डॉक्टर सी. चंद्रमौली. डॉक्टर सी. चंद्रमौली हे 2011 ची जी जनगणना झाली, त्या जनगणनेचे हे आयुक्त होते. भारतामध्ये सगळ्यात अगोदर जनगणना ही 1872 या सालामध्ये झाली होती. त्यावेळेस जे इंग्रज अधिकारी होते, त्या इंग्रज अधिकाऱ्यांचं जे नाव आहे, ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. लॉर्ड मेयो हे त्या इंग्रज अधिकाऱ्यांचं नाव आहे. लॉर्ड मेयोच्या काळामध्ये ही जी जनगणना आहे, ही भारतामध्ये सगळ्यात अगोदर 1872 या सालामध्ये झाली. मग आपल्याला आता सध्या माहीत आहे, की दर 10 वर्षानंतर जनगणना भारतामध्ये होते. जसं आता 2001 ला झाली, त्यानंतर 2011 ला आणि आता 2001 ची जनगणना जी आहे ती पब्लिश होईल. म्हणजे 10 वर्षानंतर जनगणना होते. पण हे 10 वर्षांची जी शृंखला आहे, ही खरं तर चालू झाली होती 1881 सालापासून. म्हणजे पहिल्यांदा जनगणनेचा प्रयत्न केला 1872 मध्ये लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये. पण 10 वर्षानंतर रेग्युलरली जनगणना जी चालू झाली,
ते 1881 पासून आणि 1881 मध्ये अ, जे इंग्रज अधिकारी होते त्यांचं नाव होतं लॉर्ड रिपन. काय नाव होतं मित्रांनो? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन हा फार महत्त्वाचा व्यक्ती आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी इतिहासामध्ये लॉर्ड रिपनमध्ये खूप चांगल्या पण केलेल्या आहेत काही. तर ते आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. मग 2 इंग्रज अधिकारी लक्षात ठेवायचे. लॉर्ड मेयो लक्षात ठेवणार मी, लॉर्ड रिपन पण लक्षात ठेवणार. 1872 ला पहिली जनगणना झाली लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. पण जी रेग्युलर शृंखला जी आहे ती 1881 पासून लॉर्ड रिपनच्या काळामध्ये झाली आणि त्याची थीम होती 2011 ची जनगणनेची अवर सेन्सस अवर फ्युचर आणि त्यावेळेसचे जे आयुक्त होते, त्या आयुक्तांचं नाव आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. डॉक्टर सी. चंद्रमौली. ठीक आहे. खरं तर पुढचं जर गोष्ट जर आपण पाहिली, की हे जे जनगणना आहे, त्या जनगणनेचा संबंधित कोणतं मंत्रालय असतं? तर जनगणनेशी संबंधित मंत्रालय जे येतं त्याचं नाव आहे केंद्रीय गृह मंत्रालय. नाव लिहून घ्यायचं केंद्रीय गृह मंत्रालय. जनगणनेशी संबंधित मंत्रालय कोणतं? तुम्हाला सांगता आलं पाहिजे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि जनगणना जो कायदा आहे भारताचा, तो 1948 सालचा आहे. मग जनगणना जो कायदा आहे, तो कोणत्या सालचा आहे? लक्षात ठेवायचं 1948 सालचा. या जनगणनेच्या आधारासाठी जनगणनेसाठी एक भोर समिती स्थापन केली होती. आय थिंक हिचं साल असावं 1943च्या सालात हिची स्थापना असावी. मी कन्फर्म नाहीये. मला नीट एक्झॅक्ट आठवत नाही, पण 1943 असावं. तुम्ही हे एकदा चेकआउट करून घ्याल. भोर समिती स्थापन झाली होती आणि या भोर समितीच्या शिफारसीनुसार जो लोकसंख्येचा जो ॲक्ट आहे, हा 1948 साली केलेला आहे. मग तुम्हाला विचारतील लोकसंख्येचा ॲक्ट कधीचा आहे? तर साल सांगायचं 1948. भोर समिती कशाशी संबंधित आहे? ही लोकसंख्येशी संबंधित आहे. आणि भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे, की हम दो हमारे दो. हम दो आम्ही नवरा-बायको दोघं जण आणि आमचे हम दो हमारे दो. आम्ही दोघं जण नवरा-बायको आणि आम्हाला 2 अपत्य असतील. ही जी थीम आहे, ही आपण लोकसंख्या कंट्रोलला ठेवण्यासाठी आणली होती. कंट्रोल ठेवण्यासाठी आपण ही जी थीम आहे, हा जो नारा आहे, हा लोकसंख्या कंट्रोल ठेवण्यासाठी आणला होता आणि म्हणूनच अ, लोकसंख्या कंट्रोल राहावी यासाठी कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम राबवले. कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम, कुटुंब नियोजन. मग बाकीचे कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे काय-काय गोष्टी आहेत त्या. आणि कुटुंब नियोजन राबवणारा भारत हा जगातला पहिला देश. हे फार महत्वाचं आहे. भारत हा कुटुंब नियोजन राबवणारा जगातला पहिला देश आहे. एक इंग्रजी नाव आहे मित्रांनो, ते नाव तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. थोडंसं ह्या बाजूला लिहितो मी ते इंग्रजी नाव. ज्यांचं नाव आहे जॉन ग्रँट. नाव लक्षात ठेवायचं महत्वाचं आहे. जॉन ग्रँट हे नाव लक्षात राहिलं पाहिजे हं. जॉन ग्रँट. मग हे लोकशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? लोक संख्याशास्त्राचा, लोकसंख्याशास्त्राचा जनक कुणाला म्हणतात? जर असा प्रश्न आला, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे जॉन ग्रँट यांना जॉन जॉन ग्रँट यांना लोकसंख्याशास्त्राचा जनक असं म्हटलं जातं. ठीक आहे. या स्लाइडवरती आपण काही ज्या बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ज्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्या आपण बघितल्या. ठीक आहे. जागतिक लोकसंख्या दिवस तुम्हाला माहीत असला पाहिजे. आपण 11 जुलै हा जो दिवस आहे 11 जुलै, हा आपण जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतो. काय झालं? 11 जुलै 1987 हे साल आहे. 11 जुलै 1987 या सालामध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. 11 जुलै 1987 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली आणि या निमित्ताने आपण 11 जुलै हा जो दिवस आहे, हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि याची सुरुवात आपण 1988 सालापासून केली आहे. ठीक आहे. 1988 सालापासून. म्हणजे 11 जुलै 1987 ला जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली आणि म्हणून 11 जुलै हा जो दिवस आहे, हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि ही साजरा करण्याची सुरुवात आम्ही 1988 सालापासून केली आणि म्हणून पहिला लोकसंख्या दिवस कधी साजरा झाला तर 11 जुलै 1988 ला आणि जगाची लोकसंख्या 5 अब्ज कधी तारखेला झाली होती तर 11 जुलै 1987 ला. हा जो डिफरन्स आहे, हा आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. आता जर आपण काही समित्यांबद्दल जर बोललो, तर त्यातली एक समिती आहे, जी ऑलरेडी आपण डिस्कस केली. त्यातली पहिली समिती 1943 जे आता कन्फर्म होतंय. ज्या समितीचं नाव होतं भोर समिती. पहिली समिती होती भोर समिती. ही केंद्र शासनाने लोकसंख्येसाठी काही शिफारसी करता येऊ शकतील का? लोकसंख्या कंट्रोल ठेवण्यासाठी काही शिफारसी करता येऊ शकतील का? यासाठी केंद्र शासनाने 1943 साली भोर समिती स्थापन केली होती आणि आपल्याला माहिती आहे,
या समितीच्या शिफारसीवरूनच 1948 साली लोकसंख्येचा कायदा देखील केलेला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दुसरी समिती स्थापन केली होती 1991 या सालामध्ये. समितीचं नाव आहे करुणाकरण समिती. समितीचं नाव येतं करुणाकरण करुणाकरण समिती. तुम्हाला विचारतील ही समिती कशाशी संबंधित आहे करुणाकरण समिती? ही संबंधित आहे तुमच्या लोकसंख्याशास्त्राशी. त्याच्यानंतर 1993 हे जे साल आहे, या सालामध्ये डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन, डॉक्टर एम.एस. एम.एस. स्वामीनाथन, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आणि फार महत्वाचं आहे, की या समितीच्या शिफारसीवरून लोकसंख्याचं जे धोरण आहे 2000 सालचं, हे लोकसंख्याचं धोरण आणावं ही जी शिफारस आहे, ही केली होती स्वामीनाथन यांनी. म्हणजे या 2 समित्या फार महत्वाच्या आहेत. 1948 ची भोर समिती. कारण ह्या 1948च्या भोर समितीच्या शिफारसीवरून केंद्र शासनाने लोकसंख्या कायदा 1948 आणला आणि 1993 ची जी समिती आहे, डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या शिफारसीवरून 2000 सालचं लोकसंख्येचं धोरण जाहीर केलं. मग तुम्हाला विचारतील कोणत्या समितीच्या शिफारसीवरनं लोकसंख्या धोरण जाहीर केलं 2000 सालचं? उत्तर द्यायचं स्वामीनाथन. कायदा कधीचा आहे? 48 आणि कोणत्या समितीच्या शिफारसीवरून आहे? तर तो कायदा येतो भोर समितीच्या शिफारसीवरून. ओके. तर ही जी बेसिक इन्फॉर्मेशन समित्यांची ती तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. डन. त्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. काही टर्म्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण साक्षर कुणाला म्हणतो? सांगा बरं आपण साक्षर कुणाला म्हणतो? जो एज्युकेशन ज्याने शिक्षण घेतलं त्याला साक्षर म्हणतो. तर व्याख्येनुसार जर पाहिलं 7 वर्ष किंवा 7 वर्षावरील जो व्यक्ती असेल, तो वाचू अथवा लिहू शकतो. वाचू किंवा लिहू शकतो. अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? साक्षर म्हटलं जातं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक जी टर्म आहे, ही टर्म फार महत्वाची आहे. जे परीक्षेच्या दृष्टीने येते माता मृत्यू दर. माता मृत्यू दर. माता मृत्यू दर हा हजाराच्या मागे नाही, तो लाखाच्या मागे काढला जातो. 1,00,000च्या मागे काढला जातो. म्हणजे 1,00,000 जिवंत जन्मांमागे म्हणजे 1,00,000 जिवंत जन्म झाले, जिवंत बाळांचा जन्म झाला आणि त्याच्यामागे किती महिलांचा मृत्यू झाला. म्हणजे 1,00,000 जिवंत बाळ जन्माला आले. 1,00,000 बाळं जन्माला आले. 1,00,000 बाळं जन्माला आले आणि या 1,00,000 बाळांना जन्म घालत असताना किती मातांचा मृत्यू झाला? किती मातांचा मृत्यू झाला? याला म्हटलं जातं माता मृत्यू दर. मग काय लक्षात ठेवायचं? माता मृत्यू दर 1,00,000च्या मागे काढला जातो. हजारांच्या मागे नाही. तुम्हाला फसवण्यासाठी ते 1000 देतात. हजारांच्या मागे नाही. 1,00,000च्या मागे माता मृत्यू दर काढला जातो. म्हणजे 1,00,000 बाळं जन्माला आले आणि 1,00,000 बाळं जन्माला घालत असताना किती माता मृत्युमुखी पडल्या? हा जो अंदाज आहे, हा घेतला जातो त्याला म्हटलं जातं माता मृत्यू दर. आणखी 3 टर्म्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणखी 3 टर्म्स येतात बघा. ज्याच्यामध्ये नवजात मृत्यू दर म्हटलं जातं. नवजात नवजात शिशु मृत्यू दर. नवजात नवजात शिशु मृत्यू दर. नवजात म्हणजे काय? की अ, समजा हा नवजात मृत्यू दर काढला जातो 1,000 मागे. 1,000 जिवंत नवजात बालकांमागे 28 दिवसांपेक्षा म्हणजे 1,000 जिवंत बालकं जन्माला आले. पण हे 1,000 जिवंत जन्माला आले, पण यांच्या मागे याच्या 1,000 जन्माला आले, पण त्यामध्ये यांच्या मागे काही बाळं जे आहेत ते मृत्युमुखी पडले असतील ना. म्हणजे जन्माला आल्यानंतर जन्म झाला, आता डिलिव्हरी झाली आणि जन्माला आल्यानंतर बाळ 28 दिवसांपेक्षा 28 दिवसांच्या अगोदरच जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याला नवजात शिशु मृत्यू दर असं म्हटलं जातं. तो 1000 जिवंत जन्मांमागे काढला जातो. जर बाळ जन्माला आलं आणि 28 दिवसांच्या आत जर ते मृत्यू झाला त्याचा, तर त्या कंडिशनला म्हटलं जातं नवजात मृत्यू दर. पुढची कंडिशन येते अर्भक मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर. ह्या टर्म्स आहेत याच्यावरती पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतो, पण चुकवायचा नाही प्रश्न. अर्भक मृत्यू हा सुद्धा दर हजारी काढला जातो. हजारी काढला जातो. एका वर्षाच्या आतमध्ये जर बाळाचा मृत्यू होत असेल, ठीक आहे. एका वर्षाच्या आतमध्ये म्हणजे एका वर्षापेक्षा कमी वयाचं बाळ जर मृत्युमुखी पडलं पडलं मृत्यू होत असेल त्या बाळाचा, तर त्याला अर्भक मृत्यूदर म्हटलं जातं. आणि जर 5 वर्षांपेक्षा कमी बाळाचा जर मृत्यू झाला, तर त्याला बालमृत्यू दर म्हटलं जातं.
नवजात शिशु म्हणजे 28 दिवसांच्या अगोदरचं बाळ जन्माला आलं. 28 दिवसांच्या अगोदर त्याचा मृत्यू झाला. त्याला नवजात मृत्यू, शिशु मृत्यू म्हणायचं. 1 वर्षाच्या आत मृत्यू झाला तर अर्भक मृत्यू म्हणायचं. 5 वर्षाच्या अगोदर मृत्यू झाला तर त्याला बाल मृत्यूदर आपण म्हणू शकतो. ह्या ज्या टर्म्स आहेत, मला वाटतं एकतर साक्षर म्हणजे काय माहिती असावं, माता मृत्यूदर माहीत असावं, नवजात, अर्भक आणि बाल मृत्यूदर ह्या ज्या टर्म्स आहेत, ह्या तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे पेपरच्या दृष्टीने. यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला 2 सायंटिस्ट माहिती असायला पाहिजे. त्याच्यामध्ये एक येतो माल्थस ट्रॅप. माल्थस ट्रॅप तुम्हाला माहीत असायला पाहिजे. माल्थस ट्रॅप काय येतो? माल्थस माल्थस ट्रॅप तुम्हाला माहिती असायला पाहिजे. माल्थस ट्रॅप काय ही जी गोष्ट आहे, ती तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. यांनी एसेस ऑन एसेस एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन मांडला. एसे एसे ऑफ एसे एसे ऑन एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा जो सिद्धांत आहे, एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा कोणी मांडला? माल्थस यांनी मांडला. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन कुणाचं आहे? एसे जर म्हटला प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हे कुणाचं आहे? हे कोणी मांडलं? माल्थस यांनी मांडलं. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपल्याला हे माहिती जमली. ही माहिती असायलाच पाहिजे. यांचं म्हणणं आहे, यावरती प्रश्न आलाय. यांचं म्हणणं असं आहे, की जी लोकसंख्या असते, ती लोकसंख्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते. लोकसंख्या जी आहे, ती जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते आणि जी संसाधनांची वाढ आहे, जी संसाधनं असतात, त्या संसाधनांची जी वाढ आहे, ती अरिथमेटिक प्रोग्रेशनने होत असते. अरिथमेटिक प्रोग्रेशनने होत असते. म्हणजे लोकसंख्येची वाढ जॉमेट्रिक प्रोग्रेशनने होते. संसाधनांची वाढ जी आहे, ती अरिथमेटिक प्रोग्रेशनने होते. असं यांचं म्हणे. म्हणजे कधी-कधी काय होतं, की टोटल उत्पन्न वाढतं पण म्हणजे जे टोटल इन्कम जो आहे, तो टोटल इन्कम वाढतो पण. इन्कम भारताचा टोटल इन्कम वाढला, पण तरी देखील दरडोई उत्पन्न वाढत नाही. तरी देखील दरडोई उत्पन्न वाढत नाही. आणि यालाच यांनी असं म्हटलं, की टोटल इन्कम वाढतो, पण दरडोई उत्पन्न वाढत नाही. यांचं म्हणणं असं आहे, की त्यावेळेस जी अर्थव्यवस्था आहे, ती सापळ्यात अडकलेली असते. कशात अडकलेली असते? सापळ्यात अडकलेली असते. म्हणजे खरं तर टोटल उत्पन्न जर देशाचं वाढलं, तर दरडोई उत्पन्न वाढायला पाहिजे. पण असं होताना दिसत नाही, कारण अर्थव्यवस्था सापळ्यात अडकलेली असते आणि यालाच मालथसचा ट्रॅप असं म्हणतात. मालथसचा ट्रॅप म्हणजे काय? टोटल उत्पन्न वाढतं, पण दरडोई उत्पन्न वाढत नाही. याला मालथसचा ट्रॅप म्हणतात. त्यांनी कोणता सिद्धांत मांडला? एसेज ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन. त्यांचं म्हणणं आहे, की लोकसंख्या ही जॉमेट्रिक प्रोग्रेशनने वाढते आणि संसाधनांची जी वाढ आहे, ती अरिथमेटिक प्रोग्रेशनने होत असते. ठीक आहे. तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे, ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा येतो. हार्वे लायबेनटाईन नाव येतं पुढच्या सायंटिस्ट आहेत लायबेनटाईन. हार्वे लायबेनटाईन. हार्वे लायबेनटाईन. हार्वे लायबेनटाईन जे आहेत त्यांनी लोकसंख्या सिद्धांत मांडला. जो लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येचा सिद्धांत यांनी देखील मांडला. यांचं असं म्हणणं आहे, की दरडोई उत्पन्न कमी झालं तर लोकसंख्या वाढते. जे दरडोई उत्पन्न असतं, देशाचं दरडोई उत्पन्न जर कमी झालं, तर जी लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या वाढते. असं म्हणणं कुणाचं आहे? असं जर विचारलं तर लायबेनटाईन किंवा जर म्हटलं, की खालीलपैकी दरडोई उत्पन्न जर कमी झालं, तर लोकसंख्या वाढते. हा जो सिद्धांत आहे, हा कोणी मांडला? तर उत्तर आलं पाहिजे हार्वे लायबेनटाईन यांनी हा सिद्धांत मांडला. पुढचं एक सायंटिस्ट येतात फ्रँक नॉटस्टाईन. फ्रँक फ्रँक नॉटस्टाईन. पुढचे सायंटिस्ट येतात फ्रँक नॉटस्टाईन. यांनी काय म्हटलं? यांनी थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन मांडलंय. थिअरी ऑफ थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. थिअरी ऑफ डेमोग्राफिक थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलं? तर तुमचं उत्तर आलं पाहिजे फ्रँक नॉटस्टाईन. आणि हार्वे लायबेनस्टाईन जे आहेत त्यांनी लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. लायबेनटाईन काय म्हणतात, की दरडोई उत्पन्न कमी झालं की लोकसंख्या वाढते. फ्रँक नॉटस्टाईन यांनी काय मांडलं? थिअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. ठीक आहे.
अशा प्रकारे हे जे 2-3 सायंटिस्ट आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यांच्या ज्या थिअरीज आहेत, त्या तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया लोकसंख्येचे काही टप्पे असतात. लोकसंख्या वाढीचे काही टप्पे आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आहे, हा पहिला टप्पा येतो. एक लोकसंख्या वाढीचे जर आपण 5 टप्पे जर पाहिले, पहिला टप्पा, दुसरा, तिसरा, आपण हा चौथा टप्पा जर बघितला आणि आणखी एक येतो 5 टप्पे येतात लोकसंख्येमध्ये. या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या खूप जास्त स्थिर प्रमाणात असते. कारण जन्मदर आणि मृत्यूदर दोन्हीही जास्त असतात. म्हणजे जन्माला येणारे व्यक्ती लोकं पण खूप जास्त आहेत आणि मृत्यू पण खूप जास्त आहे. त्याच्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण असं असतं, की डेव्हलपमेंट फार कमी प्रमाणात असते. एज्युकेशन लोकांना प्रोव्हाईड झालेलं नसतं आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या सुविधासुद्धा आपल्याला ह्या पहिल्या टप्प्यामध्ये कमी असतात. म्हणून मृत्यूदर पण जास्त आहे आणि जन्मदर पण जास्त आहे. जन्मदर कमी असावा इतकी अंडरस्टँडिंग या पहिल्या टप्प्यामध्ये जास्त पाहायला मिळत नाही. त्यामुळे जन्मदर आणि मृत्यूदर ह्या दोघंही ज्या गोष्टी आहेत, ह्या पहिल्या टप्प्यामध्ये जास्त असतात आणि मोस्टली विषुववृत्ताचा जो पट्टा आहे, ह्या विषुववृत्ताच्या पट्ट्यामध्ये ही परिस्थिती आपल्याला आढळते. जो दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, की जन्मदर तर अधिक राहणारच आहे. जन्मदर तर जास्त राहणारच आहे. पण तुलनेने मृत्यूदर थोडासा कमी होतो. मृत्यूदर थोडासा कमी होतो. जन्मदर जास्तच आहे. पण थोड्याशा आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाईड झाल्यामुळं मृत्यूदर थोडासा कमी होतो आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये थोडीशी लोकसंख्या विस्तारते आणि काही-काही अशा वर्ष आहेत, की ज्या वर्षांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट सुद्धा झालेला आपल्याला ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. हा झाला त्याचा दुसरा टप्पा. तिसरा टप्पा जर म्हटलं, तर या तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर या दोघांतही घट होते. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर पण कमी होतो. जन्मदर थोडासा कमी होऊन जातो आणि कंपॅरेटिव्हली मृत्यूदर पण कमी होतो. जन्मदर आणि मृत्यूदर कमी असतो. या दोघांमध्ये पण घट होते आणि लोकसंख्या वाढीचा दर थोडासा कमी होऊन जातो. लोकसंख्या वाढते, पण जो वाढीचा रेट आहे हा थोडासा कमी होतो आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला भारत आणि चीन हे जे महत्त्वाचे देश आहे, हे आपल्याला पाहायला मिळतात. अत्यल्प बदल इथं फार कमी प्रमाणात बदल जाणवतो. जन्मदर आणि मृत्यूदर. जन्मदर पण या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौथ्या टप्प्यात कमी असतो आणि मृत्यूदर पण ह्या चौथ्या टप्प्यामध्ये फार कमी असतो. इथं थोडीशी लोकसंख्या स्थिर आढळते आणि एक 5वा टप्पा येतो. या 5व्या टप्प्याला आपण नकारात्मक वाढ दर्शवणारं म्हणू शकतो. नकारात्मक वाढ. इथं फार निगेटिव्ह वाढ झालेली आहे ह्या 5व्या टप्प्यामध्ये. कारण ह्या 5व्या टप्प्यामध्ये मृत्यूदर अधिक, पण तुलनेने जन्मदर कमी असतो. जन्मदर कमी असतो, पण त्याच्या कंपॅरेटिव्हली मृत्यूदर थोडासा जास्त असतो आणि म्हणून लोकसंख्येमध्ये निगेटिव्ह वाढ आपल्याला जो 5वा टप्पा आहे, म्हणून ह्या 5व्या टप्प्यामध्ये लोकसंख्येची निगेटिव्ह वाढ पाहायला मिळते आणि या 5व्या टप्प्यामध्ये लोकसंख्येत घट झालेली असते. लोकसंख्येचा पहिला टप्पा जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त, लोकसंख्या स्थिर असते पहिल्या टप्प्यामध्ये. 5व्या टप्प्यामध्ये पण लोकसंख्याला घट झालेली आहे. 4थ्या टप्प्यात लोकसंख्या थोडीशी स्थिर होते आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्येत घट होते. तसा हा पहिला टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या स्थिर आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर जास्त राहणार आहे, मृत्यूदर कमी होणार आहे कारण आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाईड होणार आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी असणार आहे आणि मृत्यूदर पण कमी असणार आहे. म्हणजे लोकसंख्या वाढणार आहे, पण वाढीचा जो रेट आहे तो कमी होणार आहे. भारत आणि चीन हे तिसऱ्या टप्प्यामध्ये येतात. 4थ्या टप्प्यामध्ये बदल फारसा जाणवत नाही. जन्मदर कमी आणि मृत्यूदर पण कमी असतो आणि थोडीशी लोकसंख्या स्थिर होते 4थ्या टप्प्यामध्ये आणि 5व्या टप्प्यामध्ये डायरेक्ट नकारार्थी वाढ असते, निगेटिव्ह वाढ असते. जन्मदर कमी असतो, पण त्याच्या कंपॅरेटिव्हली मृत्यूदर थोडासा जास्त असतो. निगेटिव्ह वाढ म्हणजे लोकसंख्येमध्ये या 5व्या टप्प्यामध्ये आपल्याला घट पाहायला मिळते. ठीक आहे. आता पुढचा जो टप्पा आहे, या 5व्या पुढचा जो मुद्दा आहे आपल्या लोकसंख्येच्या अवस्था, या लोकसंख्येच्या ज्या अवस्था आहेत, या अवस्थांवरती आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतं. मग लोकसंख्येची पहिली अवस्था जर म्हटली, तर आपल्याला 1901 ते 1921 चा टप्पा पाहायला मिळतो. त्याच्यानंतर 1921 पासून 1951 पर्यंतचा दुसरा टप्पा पाहायचा आणि मग 1951 पासून 1981 पर्यंत. ठीक आहे. आणि मग जर चौथा टप्पा जर म्हटलं, तर 1981 पासून 2011 पर्यंत. ठीक आहे. 1901, 1921, 1921 ते 51, 51 ते 81 आणि 81 पासून जर म्हटलं, तर ते जातं 2011. कुठपर्यंत जातं ते? 2011 पर्यंत. हां, 2011 पर्यंत.
त्यातला हा जो पहिला टप्पा आहे, हा फार लोकसंख्येचा स्थिरीचा काळ आहे. अन याच्यामध्ये लोकसंख्या स्थिर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या फार स्थिर प्रमाणात आढळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतिहासामध्ये 1921 हे पहिलं असं वर्ष आहे, की ज्या वर्षामध्ये लोकसंख्येमध्ये निगेटिव्ह वाढ झालेली आहे. कमी होण्याचा हा एकमेव काळ आहे. याच्यामध्ये निगेटिव्ह वाढ झालेली आहे ह्या पिरियडमध्ये 1901 ते 21 या पिरियडमध्ये. त्यात पण 1921 याच्यामध्ये जास्त निगेटिव्ह वाढ आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून या 1921 ला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. महाविभाजनाचे वर्ष. या 1921 ला काय म्हणतात? महाविभाजनाचे वर्ष असं म्हटलं जातं. कारण या 1901 ते 21 या पिरियडमध्ये प्लेग असेल, देवी असेल, प्लेगसारखा रोग आहे, देवीसारखा रोग आहे, कॉलरासारखा डिसीज येतो किंवा इन्फ्लुएन्झा यासारखे जे डिसीज आहे, या डिसीजमुळे थोडासा मृत्यूदर जास्त होता. जन्मदर पण जास्त, मृत्यूदर पण जास्त ही रेंज या 1901 ते 21 च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. लोकसंख्या स्थिर होते आणि निगेटिव्ह वाढ जी आहे, ऋणात्मक वाढ या वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. निगेटिव्ह 0.31% ची वाढ आहे, ती ह्या वर्षांमध्ये होते. त्यानंतर 1921 पासून 1951 पर्यंत संथ वाढीचा काळ याला म्हटलं जातं. संथ वाढीचा काळ. कारण या काळामध्ये लोकसंख्या वाढीचा जो रेट होता, तो अतिशय संथ गतीने चालत होता. या वाढीला मर्त्यताधारित वाढ पण म्हटलं जातं. हा शब्द लक्षात ठेवायचा. मर्त्यताधारित वाढ. मर्त्यताधारित वाढ सुद्धा ही जी वाढ आहे, याला मर्त्यताधारित वाढ असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर 1921 ते 51 ते 81 या काळामध्ये खूप वेगवान वाढ झाली. वेगवान वाढीचा काळ, वेगवान वाढ. लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ या काळामध्ये झाली. वेगवान उच्च वाढीचा काळ या पिरियडला असं म्हटलं जातं. आणि 1991 नंतर मृत्यूदरात घट झाली मात्र जन्मदर जास्त राहिल्याने या काळात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आणि या पिरियडला लोकसंख्येचा विस्फोटाचा काळ असं म्हटलं जातं. हा जो पिरियड आहे याला विस्फोटाचा, लोकसंख्येच्या विस्फोटाचा काळ असं देखील म्हटलं जातं. आणि मग एक शेवटचा टप्पा जर आपण म्हटलं 1921 ते 2011 या पिरियडमध्ये लोकसंख्या वाढली. पण लोकसंख्या वाढीचा जो रेट आहे तो निगेटिव्ह नाही म्हणता येणार. लोकसंख्या वाढीचा जो रेट आहे तो कमी होता. ठीक आहे. लोकसंख्या वाढीचा जो रेट आहे तो लोकसंख्या वाढीचा रेट कमी होता. आता हे असं का बरं? लोकसंख्या वाढीचा रेट निगेटिव्ह होता म्हणजे कसं? कारण झालं असं 1981 ते 1991 1981 ते 1991 या पिरियडमध्ये लोकसंख्या वाढीचा रेट 23% होता. 1991 ते 2001 या पिरियडमध्ये लोकसंख्या वाढीचा रेट 21% होता आणि मग 2001 ते 2011 या पिरियडमध्ये लोकसंख्या वाढीचा रेट 17.7% होता. म्हणजे इथं लोकसंख्या 23% ने वाढली, इथं लोकसंख्या 21% ने वाढली, इथं लोकसंख्या 17% ने वाढली. म्हणजे लोकसंख्या वाढतीये, पण दरवर्षी लोकसंख्या वाढीचा जो रेट आहे, तो रेट काय होऊन जातोय? कमी होऊन जातो आणि म्हणून याला म्हटलं जातं, लोकसंख्या तर वाढतीये, पण लोकसंख्या वाढीचा जो काळ आहे, हा लोकसंख्या वाढीचा काळ जो आहे, लोकसंख्या तर वाढतीये, पण लोकसंख्या वाढीचा जो रेट आहे, तो काय होत चाललाय? निगेटिव्ह होत चाललाय. तर हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. या पिरियडमध्ये वाढ संथ होती, स्थिर होती, निगेटिव्ह वाढ झाली. याला महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. इथं वाढ संथ आहे. संत वाढीचा काळ याला म्हटलं जातं. याला मर्यादाधारित वाढ पण म्हटलंय. 1951 ते 81 यामध्ये वेगवान वाढ झाली आणि लोकसंख्या विस्फोटाचा काळ सुद्धा या पिरियडला म्हटलं जातं. 81 ते 11 मध्ये लोकसंख्या वाढली, पण वाढीचा रेट कसा होता? कमी होता. हा जो रेट आहे, या रेटवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. चला आपण मूव्ह ऑन करूया पुढच्या मुद्द्याकडे. लोकसंख्येबद्दलच्या ज्या महत्त्वाच्या बिट्स होत्या, त्या आपण ऑलमोस्ट बघितल्या. ठीक आहे. हां. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न जो आहे, तो आपण इथं डिस्कस करूया. मला वाटतं त्यावरती प्रश्न येतो, की जगामध्ये 2011 चा विचार जर केला, 2011 चा जर विचार केला, तर थोडंसं मी तुम्हाला एक माझं जे काम आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग ह्या पुढच्या खटकाला तुमचे फक्त तुमच्या आयुष्यातले महत्त्वाचे 5 मिनिटं मी घेतो. 5 मिनिटं. मित्रांनो, हा चॅनल आहे स्मार्ट एम-पी-एस-सी विथ भूषण. स्मार्ट एम-पी-एस-सी विथ भूषण. विथ भूषण. हा माझा
YouTubeचा चॅनलचं नाव सुद्धा हेच आहे. माझं Telegramचं जे चॅनल आहे त्याचं नाव सुद्धा हेच आहे. मी Telegramवरती हँडरिटन नोट्स असतील, इतर महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतील, त्या मी Telegramवरती शेअर करतो. तुम्ही माझा Telegram चॅनल जॉइन करू शकता. अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या YouTubeच्या चॅनलला ह्या सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्ही माझ्या YouTubeच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जो कंटेंट कामाचा असतो, इम्पोर्टंट असतो, तो कंटेंट मी आपल्यासमोर घेऊन येण्याचा 100% प्रयत्न करेल. माझा तुम्ही प्लेलिस्ट चेक करा. सायन्स, पॉलिटी असेल आणि याच्यानंतर इको, जिओग्राफी, हिस्ट्रीचे पण व्हिडिओ माझ्या YouTubeच्या चॅनलवरती पडतील. तुमच्या एम-पी-एस-सीच्या प्रिपरेशनमध्ये खूप नाही, पण थोडा तरी वाटा मी माझा चांगला देण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही काय करू शकतात, माझ्यासारखा हा जो चॅनल आहे, हा तुम्ही इतर मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील, इतरांना सुद्धा शेअर करा, सबस्क्राईब करायला लावू शकतात किंवा तुम्ही माझे व्हिडिओ पाहून मग तुम्ही सजेस्ट करू शकता. जर आवडलं तर तुम्ही ते त्यांना ते जर आवडलं तर त्यांना तर ते सुद्धा सबस्क्राईब करू शकतील. याच्याने जे माझा चॅनल आहे, हा माझा चॅनल ग्रो होण्यासाठी तुमची देखील मला मदत होऊ शकते. तर मी जसं प्रयत्न करतोय, तसं तुम्ही जर मला हेल्प केली, तर मी नक्कीच आणखी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. तुमचे जे 5 मिनिट मी तुमचे मौल्यवान 5 मिनिट मी तुमच्या जीवनात ते घेतले, त्यासाठी परत एकदा मी क्षमस्व आणि मी माझा हा जो कंटेंट आहे, हा परत आपण मूव्ह ऑन करूया. ठीक आहे. तुमचे 5 मिनिट गेले असतील, त्यासाठी मी तुमची एकदा परत माफी मागतो आणि कंटेंटला सुरुवात करतो. जगामध्ये हा प्रश्न येऊ शकतो, की जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या देशांमध्ये? तुम्हाला तर माहिती आहे, ही 2011 नुसार आहे. कारण आपल्याला 2011 नुसारच गोष्टी विचारल्या जातात. जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या येते चीनची. दुसऱ्या क्रमांकाला येतो आपला भारत देश. तिसऱ्या क्रमांकाला जो देश येतो ज्याचं नाव येतं अमेरिका. चीन, भारत, अमेरिका हे 3 देश आपल्या सगळ्यांना माहित आहे. इथपर्यंत पाठ करण्याची आवश्यकता नसते. चीन, भारत, अमेरिका. चौथा देशापासून कन्फ्युजन व्हायला लागतं. चौथा देश येतो इंडोनेशिया. लक्षात ठेवायचं. इंडोनेशिया हा तुमचा चौथा देश येतो. 5वा देश जर म्हटलं तर तुम्ही घेऊ शकतात ब्राझीलला. 5वा देश येतो ब्राझील. 6वा देशाचा जर विचार केला, तर 6वा देश येतो पाकिस्तान. 6वा देश येतो तुमचा पाकिस्तान. डन? परत एकदा, परत एकदा चीन तुम्हाला माहिती आहे. भारत 2 नंबरला, 3 नंबरला तुम्ही अमेरिका घेणार. 4 नंबर स्पेशल तुम्ही लक्षात ठेवणार इंडोनेशिया. 5वा तुमचा येतो ब्राझील आणि 5वा येतो ब्राझील आणि 6वा तुमचा येतो पाकिस्तान. दॅट्स इट. पुढचा जो मुद्दा आहे आपण त्याच्याकडे शिफ्ट करूया. त्याच्यानंतर जर तुम्हाला हा प्रश्न विचारतील, की भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते? सर्वात जास्त लोकसंख्या असलेली पहिलं राज्य येतं तुमचं, सांगा कोणतं? उत्तर प्रदेश येतं. 2 नंबरला तुमचं येतं महाराष्ट्र. 3 नंबरला तुमचं येतं बिहार. 3 नंबरला कोणतं राज्य येतं ना? बिहार. 4 नंबरला तुमचं राज्य येतं बिहार नंतर पश्चिम बंगाल. 4 नंबरला येतं तुमचं पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला येतं आंध्र प्रदेश. दॅट्स इट. 5व्या नंबरला येतं तुमचं आंध्र प्रदेश. 1 नंबरला उत्तर प्रदेश, 2 नंबरला महाराष्ट्र. मग इथं प्रश्न फ्रेम होऊ शकतो, की महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे? तर तुम्हाला महाराष्ट्राचा 2रा क्रमांक येतो लोकसंख्येमध्ये सांगता यायला पाहिजे. पहिल्यांदा उत्तर प्रदेश, 2 नंबर महाराष्ट्र, 3 नंबरला बिहार, 4 नंबरला पश्चिम बंगाल आणि 5 नंबरला आंध्र प्रदेश. जर लोकसंख्येचा विचार केला, तर याची लोकसंख्या होते 19 कोटी. 19 कोटीच्या आसपास आणि याची लोकसंख्या होते 21 कोटी. बिहारची लोकसंख्या येते 10.40 कोटी. मग तुम्हाला बाकीचे खाली याच्यामध्ये मग कमी येतात. याच्यामध्ये 9 पॉइंट समथिंग आणि मग नंतर 8.8 कोटी आणि समथिंग येते. तर तुम्हाला जर विचारलं, की भारतामध्ये असे किती राज्य आहेत, की ज्यांची लोकसंख्या 10 कोटींपेक्षा जास्त आहे? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 3 राज्य असे आहेत, की ज्यांची जी लोकसंख्या आहे ती 10 कोटींपेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार यांची लोकसंख्या 10 कोटींपेक्षा जास्त आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी अल्मोस्ट जवळ-जवळ 16% लोकसंख्या उत्तर प्रदेशमध्ये राहते. जवळ-जवळ 9.29 हा आकडा पूर्ण पाठ करायचा हो. 9.29% लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये राहते. त्यानंतर 8% जी लोकसंख्या आहे हां, 8% जी लोकसंख्या आहे ती तुमच्या बिहारमध्ये राहते 8%. 7% लोकसंख्या तुमच्या पश्चिम बंगालमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये जर म्हटलं
तर तुमची 8% लोकसंख्या आंध्र प्रदेशमध्ये राहते. ठीक आहे. मग विचारतील 10% आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेले किती राज्य आहेत? तर 10% लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेलं फक्त एकच राज्य येतं, ज्याचं नाव येतं उत्तर प्रदेश. महाराष्ट्राची टक्केवारी फार महत्वाची आहे ती 9.29 हा आकडा तुम्ही पाठ करायलाच पाहिजे. ठीक आहे. तर हा एक येणारा प्रश्न आहे. हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मग लोकसंख्या सगळ्यात जास्त कुठे हे आपण पाठ केलं. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश. 16% झालं 9.29% आपण लक्षात ठेवलं. मग लोकसंख्येचे कमी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर सगळ्यात कमी लोकसंख्या येते तुमच्या लक्षद्वीपमध्ये. सगळ्यात कमी लोकसंख्या कुठे येते तुमच्या लक्षद्वीपमध्ये येते. दुसरं तुमचं यायला पाहिजे दमन आणि दीव. दमन आणि दीव. तिसरं येतं तुमची लोकसंख्या सगळ्यात कमी येते दादरा आणि नगर हवेलीमध्ये. दादरा आणि नगर हवेली. चौथं म्हटलं तर तुमचं येतं अंदमान निकोबार. अंदमान आणि निकोबार. आणि जर राज्य म्हटलं तर 5व्या क्रमांकाला तुमचं राज्य येतं सिक्कीम. म्हणजे सिक्कीममध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या आहे. जर केंद्र आणि राज्य मिळून सगळ्यांचं मिळून जर विचारलं तर 1 नंबरला मी लिहायला पाहिजे लक्षद्वीप, 2 नंबरला दमन-दीव, 3 नंबरला दादरा-नगर हवेली, 4 नंबरला अंदमान आणि 5 नंबरला येतं सिक्कीम. चला डोळे बंद करून पण तुम्ही रिकॉल करू शकतात. लक्षद्वीप, दमन-दीव, दादरा-नगर हवेली, अंदमान-निकोबार, अंदमान-निकोबार आणि 5 नंबरला येतं सिक्कीम. आणि जर फक्त राज्य विचारलं तर सगळ्यात कमी लोकसंख्या तुमच्या सिक्कीम राज्यामध्ये राहते. फक्त राज्य विचारले तर राज्यांच्या 1 नंबरला येतं सिक्कीम. 2 नंबरला सर्वात कमी लोकसंख्या राहते तुमच्या मिझोराममध्ये. सिक्कीम नंतर कोण यायला पाहिजे तुमचं? मिझोराम. काय लक्षात ठेवायचं? सिक्कीम आणि मिझोराम. जर तुम्हाला असं विचारलं इथे का असे कोणते केंद्रशासित प्रदेश आहे, की ज्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे? तर ह्या दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या येते आणि 2 नंबरचं येतं तुमचं पुदुच्चेरी. दिल्ली आणि पुदुच्चेरी हे असे केंद्रशासित प्रदेश आहे, ज्यांच्यामध्ये लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात आहे. ठीक आहे. हा जो कंटेंट आहे, सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठे आहे? सगळ्यात कमी केंद्रशासित प्रदेश, राज्य सेपरेट करून जर विचारलं, तर हा जो मुद्दा आहे, हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. स्त्रिया आणि पुरुष, स्त्रिया आणि पुरुष, अपोझिट जेंडर अट्रॅक्शन. स्त्रिया आणि पुरुष ह्या दोघांचीही लोकसंख्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त आहे. लक्षात ठेवायचं. स्त्रिया आणि पुरुषांची सगळ्यात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये येते तुमच्या? उत्तर प्रदेशमध्ये स्त्रिया आणि पुरुषांची सर्वाधिक लोकसंख्या आहे. फार आनंदाची गोष्ट अशी आहे, की महाराष्ट्रामध्ये ठाणे येतं. महाराष्ट्रामध्ये ठाणे येतं. सर तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला माहीत नाही का महाराष्ट्रात ठाणे येतं?" हो येतं. महाराष्ट्रामध्ये ठाणे येतं आणि हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे. सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, ही कौतुकास्पद गोष्ट आहे का चुकीची गोष्ट आहे? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही कौतुकाची गोष्ट आहे का चुकीची गोष्ट आहे? महाराष्ट्रामध्ये ठाणे हा जो जिल्हा आहे, हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतामधला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा येतो ठाणे आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा तुमच्या अरुणाचल प्रदेशमध्ये येतो, ज्या जिल्ह्याचं नाव येतं दिबांग व्हॅली. दिबांग व्हॅली. नाव लक्षात ठेवायचं हं. दिबांग व्हॅली. सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? तर दिबांग व्हॅली. ठीक आहे. हे 2 मुद्दे होते. तुम्ही नोट केले असतील अशी अपेक्षा. आता आपण मूव्ह ऑन करूया पुढच्या मुद्द्याकडे. लोकसंख्या वाढीचा वृद्धी दर. चला. पुढचा मुद्दा येतो लोकसंख्या वृद्धी दर. वृद्धी दर. लोकसंख्येचा वृद्धी दर. लोकसंख्या वृद्धी दर. भारतामध्ये शहरामध्ये लोकसंख्या वाढते हां जास्त. शहरामध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत लोकसंख्या जास्त वाढते शहरामध्ये. शहरी वृद्धी दर हा ग्रामीण वृद्धी दरापेक्षा जवळपास 2.5 पटीनं जास्त आहे हं. ग्रामीण भागात जितकी लोकसंख्या वाढते त्याच्या 2.5 पट लोकसंख्या ही शहरामध्ये वाढते. हे जे आकडे आता मी तुमच्या समोर मांडतोय, हे परीक्षेला येणार म्हणजे येणार. भारतामध्ये 2011 मध्ये भारताचा वृद्धी किती आहे? 17.7. एकदा हा प्रश्न विचारला होता आणि हॅश पण झाला. 2011 ला 17.7 आहे. 2001 ला भारताचा जो वृद्धी दर आहे, 2001 ला 17.7 आहे
आणि भारताचा 2021चा लोकसंख्येचा वृद्धी दर जवळपास 21% आसपास आहे. हा 17.7 लक्षात ठेवायचा, हा 21 लक्षात ठेवायचा. म्हणजे लोकसंख्या इथं पण वाढली 21% ने, इथं पण लोकसंख्या वाढली 17% ने. लोकसंख्या वाढली, पण लोकसंख्या वाढीचा दर काय झाला? कमी झाला. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला विचारतील का भारतात सगळ्यात जास्त वृद्धी दर कुठे झालं? जर तुम्हाला म्हटलं राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून सगळ्यात जास्त लोकसंख्या कुठं वाढली? तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, सगळ्यात जास्त लोकसंख्या तुमच्या दादरा आणि नगर हवेली जे केंद्रशासित प्रदेश आहे, या केंद्रशासित प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जवळपास 55% वाढली आणि 2 नंबरला तुमचं येतं दमन आणि दीव. दमन आणि दीवमध्ये लोकसंख्या अल्मोस्ट 54% वाढली. किती टक्क्यांनी वाढली? 54%. ठीक आहे. आणि जर फक्त राज्य विचारलं, की फक्त राज्य सांगा, की कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्या सगळ्यात जास्त वाढली, तर 1 नंबरला लिहायचंय मेघालय. 1 नंबरला तुम्हाला लक्षात ठेवायचं मेघालय, 2 नंबरला येतं अरुणाचल प्रदेश. पण मेघालय जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. सगळ्यात जास्त लोकसंख्येचा वृद्धी दर दादरा नगर हवेलीमध्ये, 2 नंबर दमण दीव. पण कधी? राज्य आणि केंद्र विचारलं आणि फक्त केंद्र विचारलं, तर मेघालयमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या वाढलेली आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा येतो, की सर्वात कमी वृद्धी दर कुठे? सर्वात कमी वृद्धी दर कुठे? तर सर्वात कमी वृद्धी दर तुमच्या नागालँडमध्ये. सर्वात कमी वृद्धी दर नागालँडमध्ये आणि 2 नंबरला येतं तुमचं केरळ. सर्वात कमी वृद्धी दर नागालँडमध्ये, 2 नंबरला येतं केरळ. नागालँडमध्ये -0.58 म्हणजे निगेटिव्ह वृद्धी दर आहे नागालँडमध्ये आणि केरळमध्ये जवळपास 4% वृद्धी दर आहे. 4%. मग खालीलपैकी कोणतं असं राज्य आहे, की ज्या राज्यामध्ये लोकसंख्येचा निगेटिव्ह वृद्धी दर आहे? 1 नंबरला नागालँड, 2 नंबरला यायला पाहिजे तुमचं केरळ. ठीक आहे. वृद्धी दर, शहरी वृद्धी दर ग्रामीण वृद्धी दरापेक्षा 2.5 पटीनं जास्त. 2011चा वृद्धी दर होता 17.7. 2001चा वृद्धी दर होता 21%. केंद्र राज्य जर म्हटलं तर दादरा नगर हवेली, दमण दीव. फक्त राज्य म्हटलं तर मेघालय, अरुणाचल प्रदेश. कमी निगेटिव्ह वृद्धी दर म्हटलं तर तुमचं नागालँड. 2 नंबरला तुमचं यायला पाहिजे केरळ. आत्ताच आपण डिस्कस केलं, की अ, 1971 2 वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचे. आपण दुसऱ्या स्लाईडवरती जाऊया. 2 इयर आपण लक्षात ठेवणार आहे. त्याच्यापैकी एक लक्षात ठेवणार आहे आपण 1971 आणि त्याच्या आधीच आपण लक्षात ठेवलं 2021. बरोबर? 1900 म्हणजे सर्वात कमी म्हणजे जवळपास निगेटिव्ह वृद्धी दर आपल्याला 1921 या सालामध्ये पाहायला मिळतो. 0.31% लोकसंख्या वाढलेली होती आणि याला म्हटलं जातं महाविभाजनाचे वर्ष. महाविभाजनाचे वर्ष कोणाला म्हटलं जातं? 1921 ला आणि 1971 जे आहे 1971 या 1971 ला 28% लोकसंख्या जवळपास वाढली होती आणि सर्वाधिक वृद्धी दर ह्या वर्षामध्ये होता. इथं 2 प्रश्न जनरेट होतात. सर्वाधिक वृद्धी दर कोणत्या सालामध्ये होता? साल सांगता आलं पाहिजे 1971. सर्वाधिक वृद्धी दर 28% आणि सर्वात कमी म्हणजे निगेटिव्ह वृद्धी दर कोणत्या सालामध्ये होता? 1921 मध्ये. किती? वजा 0.21% आणि म्हणून याला महाविभाजनाचं वर्ष असं देखील म्हटलं जातं. तर हे तुम्हाला लक्षातच यायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर म्हटलं घनतेचा विचार करूया. हे जर आपण रफ करूया आणि मग पुढचा मुद्दा घेऊ आपण घनतेचा. हा पुढचा मुद्दा येतो घनतेचा. मग जगाचा जर विचार केला घनतेच्या बाबतीत, जगाचा विचार जर कशाच्या बाबतीत केला आपण? घनता, घनतेच्या बाबतीत जर जगाचा विचार केला, तर सर्वाधिक घनता येते तुमच्या मकाऊमध्ये. 1 नंबरला येतं मकाऊ, 2 नंबरला येतं मोनॅको, मोनॅको बिस्किट आणि 3 नंबरला तुमचं येतं सिंगापूर. इतकं पाठ केलं पुरेसं. सर्वाधिक घनता सॉरी सर्वाधिक घनता मकाऊमध्ये. नंतर तुमचं येतं मोनॅको. 3 नंबरला सिंगापूर. मकाऊ, मोनॅको आणि सिंगापूर हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सर्वाधिक घनतेचे पहिले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. घनतेमध्ये घनतेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा जर मी विचार केला. घनतेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा जर विचार केला, तर सर्वाधिक घनता येते तुमच्या दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये सर्वाधिक जास्त घनता येते. 2 नंबरला यायला पाहिजे तुमचं चंदीगड. चंदीगड तुमचं 2 नंबरला येतं. 2च पुरेसे लक्षात ठेवलं तरी चालेल. हॅलो?
बोल ना. घरातच आहे. कुठे असणार आहे? बिझी कुठं कट केलं आणि परत म्हटलं परत येईल. तुझीच वेळ फोन नाही माझं लेक्चर चालू आहे. आवरलं की नाही? घरीच आहे मी लेक्चर रेकॉर्ड करतोय. जाऊन आलो ना. लायब्ररीत होतो. एक लेक्चर रेकॉर्ड करू म्हटलं मग आलो घरी. मी हे खाल्लं मंचुरियन. काय म्हणतेस? बरं. ये ये तोपर्यंत मी लेक्चर रेकॉर्ड करतो. हं? हो हो चालेल चालेल. बाय. सर्वाधिक घनता जर म्हटली राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तर एक नंबरला येतं दिल्ली आणि 2 नंबरला तुमचं येतं चंदीगड. हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. दिल्ली, चंदीगड 2 नंबरला येतं चंदीगड आणि 3 नंबरला येतं तुमचं पदुच्चेरी. 3 नंबरला कोण येतं तुमचं? पदुच्चेरी. ओके. आता घनतेच्या बाबत जर 3-4 साल आहेत त्यांची घनता पाठ करायची. 1951 ला जर म्हटलं तर 117 होती घनता. 1951 म्हटलं तर 17. 1961 ला जर म्हटलं, तर ती घनता जवळपास 142 होती आणि 1971 ला जर म्हटलं, तर घनता होती 177. 1971 ला घनता होती 177. 1961 ला होते 142 आणि 1951 ला घनता होती 117. 117, 142 आणि 177 हे सालं तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. आणि मग भारताचं जर घनता म्हटली 2001 ला किती होती? तर 2001 ला होती 325 आणि 2011 ला भारताची जी घनता आहे ती जवळपास 382 आहेत. तर सगळ्यात जास्त आता जर म्हटलं तर काय पाठ असायला पाहिजे? हे तुमचं पाठच असलं पाहिजे. 382 2011 ला, 2001 ला 325 ॲट हे 2 आकडे पाठ करू. हे पाठ केलं तर वेल एंड गुड. हा आकडा विचारला. 2051 ला 117, 61 ला 142, 71 ला 177, 117, 142, 177 हे सुद्धा विचारलं. 325 आणि 382 जे आहे ते तुम्हाला पाठ असलं पाहिजे. म्हणजे लोकसंख्या जवळपास 57 लोकसंख्या वाढली ह्या 10 वर्षांमध्ये. 325 ते 82 जर म्हटलं, 57 येतंय का? 35, 25, 35, 45, 55, 65, 75, 85, 85 होती. ओके. 57 अंकांनी जवळपास ही जी लोकसंख्या आहे ती वाढलेली आहे. मग सगळ्यात जास्त लोकसंख्या दिल्ली, चंदीगड, पुदुच्चेरी लक्षात राहिलं. जगात मकाऊ, मोनॅको आणि सिंगापूर कळलं. आकडेवारी जी आहे बेसिक ते आपण पाठ करून घेतली. ठीक आहे. हां, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं मगाशी, तर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दोघांचाही विचार केला तर सगळ्यात लोकसंख्या जास्त घनता तुमच्या दिल्लीला होती. 2 नंबरला तुम्ही काय पाहिलं होतं? दिल्लीनंतर सगळ्यात 2 नंबरला तुम्ही पाहिलं होतं चंदीगड. 3 नंबरला कोण होतं तुमचं? पुदुच्चेरी. ठीक आहे. जर फक्त राज्यांचा विचार केला, तर सर्वाधिक जर फक्त राज्यांचा विचार जर केला, तर सर्वाधिक घनता ही तुमच्या बिहार राज्यामध्ये आहे. सर्वाधिक घनता कुठे? बिहार राज्यामध्ये. 2 नंबरला तुमचं येतं पश्चिम बंगाल. बिहारनंतर काय यायला पाहिजे? पश्चिम बंगाल. 3 नंबरला तुमचं येतं केरळ आणि 4 नंबरला तुमचं येतं उत्तर प्रदेश. राज्य बिहारमध्ये सर्वाधिक घनता येते. 2 नंबरला येतं तुमचं पश्चिम बंगाल. केरळला येतं तुमची नंतर 3 नंबरला केरळ. आकडे पाठ करायची गरज नाही. 1106 आकडे पाठ करण्याची गरज नाही. 1028 केरळ म्हटलं तर 860 हे आकडे पाठ नाही करायचे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून जर म्हटलं तर दिल्ली, चंदीगड, पुदुच्चेरी. राज्य म्हटलं तर बिहार, पश्चिम बंगाल आणि केरळ हे तुमचे जे आन्सर्स आहेत ते यायला पाहिजे. सर्वात कमी घनता जर म्हटलं, तर तुमचं यायला पाहिजे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश तुमचा पाठ असायला पाहिजे. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसंख्येची घनता येते 17. 2 नंबरला तुमचं येतं अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार म्हटलं तर तुमचा आकडा येतो 46 आणि 3 नंबरला तुमचा येतो मिझोराम. हा तुमचा 3 नंबरला येतो मिझोराम. मिझोराममध्ये घनता येते 52. 17, 46 हे 2 आकडे तरी पाठ करा. 17 आणि 46. अरुणाचल प्रदेश 1 नंबरला, 2 नंबरला अंदमान निकोबार, 3 नंबरला तुमचं येतो मिझोराम आणि 4 नंबरला तुमचं कोण येतं? सिक्कीम. डन. अरुणाचल प्रदेश 17, अंदमान निकोबार 46, 3 नंबरला येतं तुमचं मिझोराम आणि 4 नंबरला येतं तुमचं सिक्कीम. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया.
सेक्स रेशो, सेक्स रेशो. सेक्स रेशोवरती प्रश्न येतात का? तर हमखास सेक्स रेशोवरती प्रश्न येतात. मग सध्या जर आपण विचार केला, सध्या जर विचार केला, तर सध्या सेक्स रेशो किती आहे भारताचा? भारताचा 2011 चा विचार केला, तर सेक्स रेशो येतो 943. 2001 या सालाचा जर विचार केला, तर सेक्स रेशो होता 933. म्हणजे सेक्स रेशो कितीने वाढलाय? तर सेक्स रेशो 10 ने वाढलाय. मग आणखी काही आकडे जर पाठ केले, तर 1901 सालामध्ये सेक्स रेशो होता 972. खूप जास्त आहेत. आत्तापर्यंतचा सर्वाधिक जास्त सेक्स रेशो होता 1901 सालामध्ये, तो होता 972. हे पाठ केलं 933, 943 आणि 972 जर म्हटलं तर 1901 या सालामध्ये. या 3 ज्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. आता सध्या किती आहे? सध्या किती येतो? 943. या 943 पैकी ग्रामीण भागाचा सेक्स रेशो येतो 949. म्हणजे ग्रामीण भागाचा सेक्स रेशो जास्त आहे बघा. आणि शहरी भागाचा सेक्स रेशो येतो 929. म्हणजे भारताच्या सेक्स रेशोपेक्षा शहरी भागाचा सेक्स रेशो कसा आहे? कमी आहे. आणि भारताच्या सेक्स रेशोपेक्षा ग्रामीण भागाचा सेक्स रेशो कसा आहे? जास्त. आणि ग्रामीणपेक्षा शहरी का शहरी जास्त आहे का ग्रामीण जास्त आहे? शहरीपेक्षा ग्रामीण सेक्स रेशो 100% जास्त आहे. इथं जे प्रश्न तयार होतात आकडेवारीवरती, ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. 1901 ला 972 आत्तापर्यंत सर्वाधिक. सेक्स रेशो 2011 ला 943, 2001 ला 933. ग्रामीण भागामध्ये 949, ग्रामीण भागामध्ये 949 आणि शहरी भागाचा जर विचार केला तर 929. हे आकडे आपण इथे डिस्कस केलेले आहेत. मग आता मी म्हणतो की सर्वाधिक सेक्स रेशो कोणत्या राज्यामध्ये येतो? राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश दोघांचा विचार केला तर केरळमध्ये सर्वाधिक जास्त सेक्स रेशो आहे 1084. आकडा पाठ करायचा. 2 नंबरला येतो तुमचं पुदुच्चेरी. पुदुच्चेरीमध्ये सेक्स रेशो येतो 1037 आणि 3 नंबरला येतो तुमचं तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये सेक्स रेशो येतो 996. 1084, 1037, 996. केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडू तुमचं पाठच असायला पाहिजे. सर्वाधिक कमी सेक्स रेशो म्हटलं तर 1 नंबरला येतं तुमचं हरियाणा, 2 नंबरला येतं तुमचं जम्मू काश्मीर आणि 3 नंबरला येतं तुमचं सिक्कीम. हरियाणाचा आकडा पाठ करा किंवा नका करू, काही फरक पडत नाही. पण क्रम पाठ करा. सगळ्यात कमी सेक्स रेशो हरियाणा, 2 नंबर जम्मू काश्मीर आणि 3 नंबरला काय यायला पाहिजे? सिक्कीम. ठीक आहे. तर या प्रकारचा अंदाज तुम्हाला माहिती पाहिजे. आणि जर केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं, तर तुम्हाला म्हटलं इथं फक्त राज्यांचा विचार केलाय आपण. जर केंद्रशासित प्रदेश जर म्हटलं, तर केंद्रशासित प्रदेश येतं सर्वात कमी सेक्स रेशो येतो तुमच्या दीव आणि दमनला. दीव आणि दमनमध्ये सगळ्यात कमी सेक्स रेशो आहेत. तो किती येतो? 618. मग राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जर दोघं मिळून तुम्हाला सर्वात कमी सेक्स रेशो कुठं असं जर म्हटलं, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे दीव दमन. कारण दीव दमनमध्ये किती येतं? 618. फक्त राज्य म्हटलं तर हरियाणा, जम्मू काश्मीर तुमचं उत्तर यायला पाहिजे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर सर्वाधिक सेक्स रेशो केरळ, पुदुच्चेरी आणि तामिळनाडूमध्ये येतोय. ठीक आहे. या प्रकारचे जे आकडे आहेत ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. हां. आता 0 ते 6 वयोगटाचा जर सेक्स रेशो आहे, त्या वयोगटाचा जर विचार केला, 0 ते 6 मध्ये वयोगटाचा विचार केला, तर 2011 ला भारताचा 0 ते 6 वयोगटातला एकूण सेक्स रेशो जो आहे, तो होता 918. किती होता? 918 आणि 2001 या सालामध्ये हाच सेक्स रेशो होता 927. म्हणजे किती टक्क्यांनी कमी झाला हो? किती टक्क्यांनी कमी झाला? तर अल्मोस्ट 9 गुणांनी हा सेक्स रेशो कमी झाला. 0 ते 6 वयोगटातला सेक्स रेशो 2001 ला होता 927, जो आता झालाय 918. 9 अंकांनी तो जवळपास कमी झालेला आहे. आता हा जो 0 ते 6 वयोगटातला सेक्स रेशो याच्यामध्ये टॉपचं राज्य येतं अरुणाचल प्रदेश. टॉपचं राज्य येतं अरुणाचल प्रदेश. ज्याच्यामध्ये हा सेक्स रेशो 972 च्या आसपास आहे. 972 हा 2001 ला भारताचा सेक्स रेशो होता. आणि सर्वात कमी सेक्स रेशो जर म्हटलं, तर त्याच्यामध्ये यायला पाहिजे तुमचं हरियाणा आणि 2 नंबरला येतं तुमचं पंजाब. हरियाणा, पंजाब. आकडे पाठ करायचे नाही. सर्वाधिक मध्ये तुम्ही अरुणाचल प्रदेश घेतलं, तर 2 नंबरला तुम्ही घेतलं पाहिजे मेघालय. हे 2 पाठ केले, हे 2 पाठ केले आपलं काम होतंय. 0 ते 6 वयोगटामध्ये 2011 चा सेक्स रेशो होता 918
2001चा होता 929. हा सेक्स रेशो कमी झाला 9 गुणांनी, 9 अंकांनी. सर्वाधिक होता अरुणाचल प्रदेश आणि नंतर मेघालय. सर्वात कमी हरियाणा आणि पंजाब याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि टोटल जर म्हटलं, टोटल किती येतो तुमचा 918. तर हाच सेक्स रेशो महाराष्ट्राच्या बाबतीत जर म्हटलं, तर महाराष्ट्राच्या मध्ये येतो हा सेक्स रेशो 2011ला जवळपास होता 894. किती होता तो? 894. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे शिफ्ट होतोय तो म्हणजे साक्षरता. साक्षर कोणाला म्हणायचं? 7 वर्षावरील 6 नाही सॉरी 7 वर्षावरील कोणतीही व्यक्ती एक भाषा वाचू शकते की अथवा ती भाषा तो व्यक्ती लिहू शकतो. वाचू शकतो अथवा ती भाषा तो काय करू शकतो? लिहू शकतो. लिहितो त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? साक्षर म्हटलं जातं. साक्षरमध्ये आपल्याला 2011 ची साक्षरता किती आहे भारतामध्ये? अल्मोस्ट 72.98% लोकं भारतामध्ये असे आहेत, की ज्यांची साक्षरता ते लोकं साक्षर झालेत. आणि 2001 ला जवळपास 64% लोकं असे होते, की जे साक्षर होते. म्हणजे इथं भारताची जी साक्षरता ती आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे 2001 च्या तुलनेत 2011 मध्ये भारताची जी साक्षरता आहे, ही वाढली. तर 64% साक्षरता होती. इथं 72% साक्षरता आहे. डन का? मग आता इथं तुम्हाला पुरुषांची आणि स्त्रियांची साक्षरता माहीत असणं अपेक्षित आहे. पुरुषांसाठी 8 पुढे जायचं, स्त्रियांसाठी 8 मागे यायचं. पुरुषांची साक्षरता 2011 ला जवळपास 80% होती आणि स्त्रियांची साक्षरता 72 मधून जर 8 गेले, तर स्त्रियांची जी साक्षरता आहे 8 मागे जायचं. तर स्त्रियांची जी साक्षरता आहे ती जवळपास 64% होते. 2011 72 टोटल आहे, पुरुषांची 80 आणि स्त्रियांची 64% होती. आणि 2001 ला टोटल साक्षरता आपल्याला 64% पाहायला मिळते. आता सर्वाधिक साक्षर जिल्हे कोणते? तर 1 नंबरला साक्षर येतं केरळ, 2 नंबरला येतं लक्षद्वीप आणि 3 नंबरला येतं तुमचं मिझोराम. केरळ 1 नंबर, 2 नंबर लक्षद्वीप, 3 नंबर मिझोराम. इथे एक शब्द लक्षात ठेवायचा कलाम. सर्वात साक्षर म्हणजे सर्वात हुशार व्यक्ती होते डॉक्टर अब्दुल कलाम. केरळ, लक्षद्वीप आणि मिझोराम. आणि सर्वात कमी जर म्हटलं तर टॉपला यायला पाहिजे बिहार आणि 2 नंबरला यायला पाहिजे तुमचं अरुणाचल. इथं साक्षरता फार कमी आहे. इथं ट्रिक लक्षात ठेवायची बिहारची अरुणा. काय लक्षात ठेवणार ट्रिक तुम्ही? बिहारची अरुणा ही जी ट्रिक आहे, ही तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुमचं काम जमतंय. ठीक आहे. या प्रकारे जो मुद्दा आहे तो तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. केरळ, लक्षद्वीप आणि वगैरे, वगैरे. केंद्रशासित प्रदेशांमध्ये जर म्हटलं, केंद्रशासित प्रदेशांचा जर मी विचार केला, केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला, तर सर्वाधिक साक्षर केंद्रशासित प्रदेश होतो तुमचा लक्षद्वीप आणि सर्वात कमी साक्षर जर म्हटलं, तर तुमचं यायला पाहिजे दादरा नगर हवेली. सर्वात कमी साक्षरता लक्षद्वीप तुमची, सर्वाधिक साक्षरता तुमच्या लक्षद्वीपमध्ये. दॅट्स इट. एवढं कंप्लीट झालं, की आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आपला कंप्लीट होतो. त्यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे येतोय, नागरी लोकसंख्या. पुढच्या मुद्द्याकडे येतोय आपण, नागरी लोकसंख्या. नागरी लोकसंख्या नागरी लोकसंख्या भारतातले पहिली 10 दशलक्ष शहरं, पहिले 10 दशलक्ष शहरं बरेच सारे आहेत. भारताचे 3 शहरं अशी आहेत, भारतामध्ये 3 शहरं अशी आहेत, की ज्यांची जी लोकसंख्या आहे, ही जवळपास 1 कोटींपेक्षा कशी आहेत? जास्त आहेत. 1 कोटींपेक्षा जास्त. त्यामध्ये टॉपला येतं तुमचं मुंबई, 2 नंबरला तुमचं येतं दिल्ली आणि 3 नंबरला तुमचं येतं कोलकाता. 3 नंबरला कोण येतं तुमचं? कोलकाता. तर हे लक्षात राहिलं पाहिजे. सर्वाधिक लोकसंख्या येते मुंबईमध्ये, 2 नंबर दिल्लीमध्ये. म्हणजे 1 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये 1 नंबरला मुंबई, दिल्ली, 3 नंबरला तुमचं यायला पाहिजे कोलकाता. आता टाउन कुणाला म्हणायचं? सेन्सस टाउन. सेन्सस टाउन कुणाला म्हणायचं यावरती प्रश्न आलाय. सेन्सस टाउन कुणाला म्हणायचं? ज्या क्षेत्रामध्ये 5,000 लोकसंख्या राहत असेल किंवा 5,000 लोकसंख्या राहत असेल किंवा त्या एरियामधले 75% पुरुष हे गैर कृषी क्षेत्रामध्ये असतील. गैर कृषी क्षेत्रामध्ये असतील किंवा त्या क्षेत्राची जी घनता आहे ही 400 पेक्षा अधिक असेल, त्या क्षेत्राला म्हणायचं सेन्सस टाउन. क्षेत्राला काय म्हणायचं? सेन्सस टाउन. 5,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या
किंवा 75% पुरुष गैरकृषी क्षेत्रात काम करतात आणि त्याची घनता 400 पेक्षा काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. ओके. भारताच्या या नागरी लोकसंख्येबद्दल आकडेवारी जर पाहिली तर 2011ला भारताची नागरी लोकसंख्येची टक्केवारी होती 31%. आकडा पाठ करून ठेवायचा विचारतात 31%. मग उरलेली 69% जी लोकसंख्या ती ग्रामीण असायला पाहिजे. ही ग्रामीण असायला पाहिजे आणि ही नागरी असायला पाहिजे. मग नागरी किती लक्षात ठेवणार मी? 31% आणि 69 काय लक्षात ठेवणार मी? ग्रामीण लक्षात ठेवणं माझ्यासाठी अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये थोडंसं इथं रफ करतो आणि 1-2 जो मुद्दा आहे, सर्वात जास्त नागरी लोकसंख्या कुठे आहे आणि सर्वात कमी नागरी लोकसंख्या कुठे आहे? तर हे जे 2 मुद्दे आहेत, तर ते आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. ते आपण इथं लगेच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. चला. हां. नागरी लोकसंख्या प्रमाणांचा जर विचार केला, पर्सेंटेजमध्ये जर म्हटलं, तर सर्वाधिक नागरी लोकसंख्येमध्ये 1 नंबर येतो तुमचा गोवा, 2 नंबरला तुमचं येतं मिझोराम, 3 नंबरला येतं तुमचं तामिळनाडू. गोवा, मिझोराम, तामिळनाडू. 4थ्या क्रमांकाला येतं तुमचं केरळ नागरी लोकसंख्येसाठी आणि 5व्या क्रमांकाला येतं तुमचं महाराष्ट्र. म्हणजे हे झालं प्रमाण. नागरी लोकसंख्येचं प्रमाण 1 नंबर गोवा, 2 नंबर तुमचं मिझोराम, 3 नंबर तामिळनाडू. गोवा, मिझोराम, तामिळनाडू, 4 नंबरला केरळ आणि 5 नंबरला येतं महाराष्ट्र. महाराष्ट्रात जवळपास 45% अशी लोकसंख्या आहे, की जी नागरी भागामध्ये राहते. आणि सर्वात कमी नागरी लोकसंख्या जर म्हटलं, त्याच्यामध्ये 1 नंबरला येतं तुमचं हिमाचल प्रदेश, 2 नंबरला तुमचं येतं बिहार, 3 नंबरला येतं तुमचं आसाम. बस 2 लक्षात ठेवलं तरी चालतं. सर्वात नागरी लोकसंख्या हिमाचल प्रदेशमध्ये, 2 नंबर तुमचं बिहार. इकडं म्हटलं तर गोवा, मिझोराम, तामिळनाडू, गोवा, मिझोराम, तामिळनाडू, केरळ आणि मग येतं तुमचं महाराष्ट्र. भारतामध्ये ही लोकसंख्येचं प्रमाण आहे. पण भारतामध्ये सर्वाधिक नागरी लोकसंख्या कुठे राहते? सर्वाधिक नागरी लोकसंख्या कुठे राहते? असं आलं तर टॉपला यायला पाहिजे तुमचं महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्र 5व्या क्रमांकाला आहे आणि नागरी लोकसंख्या सगळ्यात जास्त कुठे आहे? तर त्यावेळेस महाराष्ट्र तुमचं 1 नंबरला येतं. ठीक आहे. आणि सर्वात ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण म्हटलं तर हिमाचल प्रदेश हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तर या प्रकारचा जो अँगल आहे, तो आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण पुढच्या मुद्द्याकडे मूव्ह ऑन करूया. पुढचा मुद्दा जर भाषाने जर म्हटलं, जर आपण कशाचा विचार केला? भाषेचा जर विचार केला, तर 1 नंबरला सर्वाधिक लोकं येतात हिंदी बोलणारे. जवळपास 1 नंबरला हिंदी बोलणारे येतात, 2 नंबरला बंगाली बोलणारे येतात आणि 3 नंबरला तुमचे मराठी बोलणारे येतात. मराठी 3 नंबरला येतात. 1 नंबरला हिंदी बोलणारे, 2 नंबरला बंगाली बोलणारे आणि मग तुमच्या 3 नंबरला मराठी बोलणारे येतात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे भाषेच्या बद्दल. ठीक आहे. भाषेच्या बद्दल ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, एस-सी आणि एस-टी बद्दलचा विचार जर केला, तर एस-सी आणि एस-टीचा विचार केला आणि 2011चा मुद्दा जर पाहिला, तर जवळपास 16% 2011ला एस-सी लोकं होते आणि जवळपास 8% एस-टी लोकं होते. म्हणजे याच्यात डबल आहे बघा. एस-टीची लोकसंख्या 8% होती 2011ला आणि एस-टीची लोकसंख्या जवळपास 16% होते. मग आता यांचे आपण एक-एक ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. सर्वाधिक एस-टी लोकसंख्या. सर्वाधिक जर आपण म्हटलं, एस-टी लोकसंख्या एस-टी लोकसंख्या हां, सर्वाधिक एस-टी लोकसंख्या जर म्हटली एस-टी, तर 1 नंबरला येतं लक्षद्वीपमध्ये सर्वाधिक एस-टी लोकसंख्या कुठे येते तुमच्या? लक्षद्वीपमध्ये आणि 2 नंबरला तुमचं येतं मिझोराम. 2 नंबरला कोण येतं तुमचं? मिझोराम. एस-टी लोकसंख्या जर म्हटलं, तर सर्वाधिक एस-टीची लोकसंख्या एस-टी जर म्हटलं, तर सर्वाधिक एस-टीची लोकसंख्या लक्षद्वीपमध्ये येते. 2 नंबरला येतं तुमचं मिझोराम. ठीक आहे. आणि एस-टीची लोकसंख्या जर म्हटली, एस-टीची लोकसंख्या म्हटली, तर सर्वाधिक एस-टीची लोकसंख्या येते तुमच्या पंजाबमध्ये आणि 2 नंबरला तुमचं येतं हिमाचल प्रदेश. हे 3 आकडे पाठ केले. 2011ला म्हटलं एस-टी 16%, एस-टी 8% येतं. एस-टी सगळ्यात जास्त लक्षद्वीपला, 2 नंबरला मिझोराम येतं.
आणि एस-सी म्हटलं तर 1 नंबरला पंजाब आणि 2 नंबरला कोण येतं तुमचं हिमाचल प्रदेश. ठीक आहे. अशा प्रकारे जे लोकसंख्येमधल्या ज्या कामाच्या गोष्टी आहेत, त्या आपण या ठिकाणी डिस्कस केल्या. आता 2 महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करायच्या राहिल्या, त्या म्हणजे लोकसंख्या धोरण 2001, लोकसंख्या धोरण 2000 सॉरी लोकसंख्या धोरण 1976. नक्की डिस्कस करायचं. अजिबात वेळ न लावता. 1976चं लोकसंख्या धोरण. त्यावेळेस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते करण सिंग. नाव लक्षात ठेवा. करण सिंग. लोकसंख्या धोरण 1976चं. त्यावेळेस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते. हॅलो, कुठे? बरं. लोकसंख्या धोरण 1976 या सालचं हे लोकसंख्या धोरण आहे. आणि या लोकसंख्येचं धोरण येत असताना लोकसंख्या धोरण 1976 त्यावेळेस आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री होते करण सिंग. आणीबाणीच्या काळामध्ये हे जे लोकसंख्या धोरण आहे, हे लोकसंख्या धोरण जाहीर झालं. याच्यामध्ये फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की मुलांसाठी लग्नाचं वय 21 हे ठेवलं आणि मुलींसाठी लग्नाचं वय 18 ठेवलं. हा फार महत्त्वाचा मुद्दा होता. बालविवाह विरोधी कायद्यात दुरुस्ती 1978 मध्ये करण्यात आली. जो विवाह विरोधी जो कायदा आहे, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली होती 1978 या सालामध्ये. या लोकसंख्येमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की मुलांसाठी लग्नाचं वय 21, मुलींसाठी लग्नाचं वय 18 ठेवलं होतं. आणि याला कुटुंब नियोजनासाठी काही प्रोत्साहनपर कार्यक्रम पण राबवले होते, कुटुंब नियोजनासाठी. जर 2 अपत्यानंतर जर हे जर केलं असेल, 2 अपत्यानंतर शस्त्रक्रिया केली असेल, तर प्रोत्साहनपर ₹150 मदत केली जायची. 3 अपत्यानंतर जर शस्त्रक्रिया केली जात असेल, तर ₹100 ची मदत आणि त्यापेक्षा जास्त मुलांसाठी जर शस्त्रक्रिया केली जात असेल, तर त्याला ₹70 ची जी मदत आहे, प्रोत्साहनपर मदत केली जायची. आणि 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत जी 6वी पंचवार्षिक योजना आहे, त्या 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत जो जन्मदर आहे, तो जन्मदर 25 करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. 25 हे लक्षात ठेवायचं. 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत जन्मदर 25 पर्यंत कमी ठेवण्याचं हे जे नियोजन आहे, या धोरणामध्ये करण्यात आलं होतं. लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब कल्याण हा जो नवीन विषय आहे, तो समावेश करण्यात आला होता. या धोरणाच्या शिफारसीवरूनच या धोरणाच्या अनुषंगानेच लोकसंख्या लोकसंख्या नियंत्रण आणि कुटुंब कल्याण हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. तर हा मुद्दा लक्षात ठेवायचा. लोकसंख्या धोरण 1976, आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री करण सिंग, मुलांसाठी लग्नाचं वय 21, मुलींसाठी 18. शस्त्रक्रिया जर केली 2 अपत्यानंतर, एका अपत्यानंतर जर शस्त्रक्रिया केली, 2 अपत्यानंतर शस्त्रक्रिया केली तर ₹150, 3 अपत्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास ₹100, त्यापेक्षा जास्त अपत्यानंतर शस्त्रक्रिया केल्यास ₹70. 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत जन्मदर 25 ठेवायचा होता. लोकसंख्या हा जो विषय हा जो नवीन विषय, हा नवीन विषय समाविष्ट केला. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि या लेक्चरचा शेवटचा मुद्दा म्हणजे 2000 सालचं लोकसंख्या धोरण. या धोरणावरती हमखास प्रश्न विचारले जातात. 1991 ची जे जनगणना आकडेवारी बाहेर आली होती 1991 ची. या 1991च्या लोकसंख्येमध्ये प्रचंड लोकसंख्या वाढ झाली होती आणि त्यावर उपाय म्हणून श्री करुणाकरण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? श्री करुणाकरण. नाव लक्षात ठेवायचं. श्री करुणाकरण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्याच्या सल्ल्यानुसार शासनाने फक्त धोरणात्मक घोषणा न करता तिच्या अंमलबजावणीसाठी काही कार्यक्रम राबवले पाहिजे आणि या राबवण्याच्या वरील सल्ल्यानुसार काही कार्यक्रम राबवण्यासाठी यांच्या सल्ल्यानुसार 1953 मध्ये स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक कृती दल सुद्धा स्थापन केलेला होता. मग 2000 सालचं लोकसंख्या धोरण, 1921 साला लोकसंख्या वाढ झाली. त्यावर उपाय म्हणून करुणाकरण समिती स्थापन केली आणि कुटुंब कल्याण करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी एक काही धोरणात्मक कार्यक्रम राबवले पाहिजे आणि त्यासाठी 1993 मध्ये स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली
एक कृती दल सुद्धा स्थापन केलेला होता. 15 फेब्रुवारी 2000 साल लक्षात ठेवायचं 15 फेब्रुवारी 2000 सालामध्ये लोकसंख्या धोरण हे जाहीर झालेलं होतं. दुसरं लोकसंख्या धोरण हे जाहीर झालं आणि या लोकसंख्या धोरण येण्याच्या अगोदरच 1997 मध्ये आंध्र प्रदेशने लोकसंख्या धोरण आणलं होतं. 1999 या सालामध्ये राजस्थानने लोकसंख्या धोरण आणलं होतं. 1999 मध्ये राजस्थानने लोकसंख्या धोरण आणलं होतं आणि 2000 सालामध्ये मध्य प्रदेशने लोकसंख्या धोरण आणलं. आंध्र प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश 1997 ला आंध्र प्रदेश, 99 ला राजस्थान आणि 2000 ला मध्य प्रदेशने लोकसंख्या धोरणं आणलेली होती. आता हे जे लोकसंख्या धोरण आहे, या लोकसंख्या 2000 सालच्या लोकसंख्या धोरणामध्ये काही इमिजिएट लक्ष्य होते, की जे आम्हाला लगेच पाहिजे होते. काही इमिजिएट लक्ष्य ठेवले होते. 2010 पर्यंत काही लक्ष्य ठेवली होती आणि 2045 सालापर्यंत लोकसंख्येचे काही लक्ष्य ठेवले होते. इथं मुद्दामून फसवण्यासाठी 2050 देतात. ते प्रकर्षाने लक्षात ठेवायचे, की 2045 आहे. तर आम्हाला 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची आहे, की आम्ही लाँग टर्मसाठीचे आमचं लक्ष्य आहे, जे टार्गेट आहे ते आम्ही ठेवलेलं होतं. आता 2010 मध्ये आम्हाला काही गोष्टी ठेवायच्या होत्या. 2010 जे आहे, तर आम्ही 2010 पर्यंत आमचा जो जन्मदर आहे, तो आम्हाला 2010 पर्यंत 2.1 पर्यंत आम्हाला स्थिर करायचा होता. हा आकडा पाठ करणार आम्ही. आम्हाला 2010 पर्यंत जन्मदर 2.1 पर्यंत स्थिर करायचा होता आणि आम्ही हम दो हमारे दो या तत्वाचा आम्ही प्रसार करणार होतो. यातच आम्ही जे हम दो आणि हमारे दो, हम दो आणि हमारे दो हे जे तत्व आहे, या तत्वाचा आम्ही प्रसार सुद्धा 2010 पर्यंत करणार, हे आम्ही टार्गेट ठेवलं होतं. इमिजिएटमध्ये आम्ही म्हटलं होतं, की आम्ही संतती नियमन करू. त्याच्यानंतर आम्ही आरोग्याच्या ज्या पायाभूत सुविधा आहेत, त्या आरोग्याच्या पायाभूत सुविधा आम्ही प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर प्रजनन आणि आरोग्याच्या सेवा सुद्धा आम्ही प्रोव्हाईड करू. हे आमचं इमिजिएट लक्ष्य होतं. संतती नियमन लगेच आम्हाला पाहिजे होतं. आरोग्याच्या पायाभूत सुविधा आम्ही प्रोव्हाईड करू. प्रजनन आणि आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाईड करू. हे आमचं इमिजिएट लक्ष्य होतं. 2010 पर्यंत जन्मदर 2.1 हम दो हमारे दो या तत्वाचा आम्ही विस्तार करणार होतो आणि 2045 पर्यंत आम्हाला लोकसंख्या स्थिर करायची होती. आणि हेच करत असताना आम्ही 2010 पर्यंत आणखी काही लक्ष्य ठेवली होती. 2010 पर्यंत आणखी सुद्धा आम्हाला काही गोष्टी साध्य करायच्या होत्या. ज्यावरती आयोग प्रश्न विचारतं ते आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्त्वाचा आकडा आहे, की आम्ही जो शिशु मृत्यू दर आहे, शिशु मृत्यू दर आम्हाला 30 पेक्षा खाली आणायचा होता. पाठ करायचं हे शिशु मृत्यू दर आम्हाला 30 पेक्षा खाली आणायचा होता. माता मृत्यू दर 100 पेक्षा खाली आणायचा होता. माता मृत्यू दर आम्हाला 100 पेक्षा खाली आणायचा होता. हे 2 आकडे माझे पाठच असायला पाहिजे. आणि क्रूड बर्थ रेट तिसरा मुद्दा येतो. क्रूड बर्थ रेट आम्हाला जवळपास 21 पर्यंत खाली आणायचा होता. म्हणजे शिशु मृत्यू दर 30, माता मृत्यू दर 100 आणि क्रूड मृत्यू दर जो आहे तो आम्हाला 21 पर्यंत खाली आणायचा होता. त्याच्यानंतर आम्ही 2010 पर्यंत आम्हाला लहान कुटुंबास प्रोत्साहन द्यायचं होतं. लहान कुटुंबास प्रोत्साहन. लहान कुटुंबास प्रोत्साहन देण्यासाठी एक टॅगलाईन पण होती बघा. हम दो हमारे दो ही जी टॅगलाईन आहे, ही टॅगलाईन सुद्धा त्याच गोष्टीसाठी होती. आम्ही जी प्रसूती आहे म्हणजे आम्ही 80% प्रसूती ही संस्थेमध्ये होईल, संस्थात्मक होईल, दवाखान्यामध्ये होईल, हे आम्हाला साध्य करायचं होतं आणि 100% जी प्रसूती आहे, 100% प्रसूती ही प्रशिक्षित व्यक्तीमार्फत होईल, हे सुद्धा आम्ही साध्य करणार होतो. म्हणजे ज्या पण डिलिव्हऱ्या होतील, ज्यांनी ट्रेनिंग झाली त्याबद्दल, ज्यांनी एज्युकेशन घेतले, त्याच्या हातून ती 100% प्रत्येक डिलिव्हरी त्याच्या हातून झाली पाहिजे आणि ॲट लीस्ट 80% जी प्रसूती ही संस्थात्मक ठिकाणी होणं अपेक्षित आहे, यावर आम्ही फोकस केला होता. मुलींचं लग्नाचं वय हे आम्ही 18 पर्यंत स्थिर ठेवलेलं होतं. मुलींचं लग्नाचं वय 18 वर्ष केलेलं होतं. पण मॅक्सिमम 20 वर्षानंतर मुलीचं लग्न होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार होतो. ठीक आहे. तर या गोष्टी आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. 14 वर्ष वयापर्यंत मोफत शिक्षण प्रोव्हाईड करायचं होतं. 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण प्रोव्हाईड करायचं होतं. आणि त्याचबरोबर मुले आणि मुली यांना प्राथमिक आणि माध्यमिक 14 वर्षापर्यंत शिक्षण तर मोफतच करायचं आणि त्याचबरोबर प्राथमिक आणि माध्यमिक मुला-मुलींचं प्राथमिक आणि माध्यमिक मुला-मुलींचं जे शिक्षणातील गळती आहे, ती गळती सुद्धा आम्ही कमी करण्यावरती फोकस केलेला होता. जन्म असेल, तुमचा मृत्यूदर असेल, तुमचं लग्न असेल,
त्याचबरोबर गर्भधारणा असेल, याची 100% नोंदणी झाली पाहिजे. असे जे टार्गेट्स आहेत, हे आम्ही 2010 पर्यंत हे टार्गेट ठेवले होते. शिशु मृत्यू दर 30, माता म्हटलं तर 100, क्रूड म्हटलं तर 21, 14 वर्षापर्यंत मोफत शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक शिक्षेचं गळतीचं प्रमाण कमी करायचं, मुलींचं लग्नाचं वय 18, 20च्या वरती लग्न करायला आम्ही प्रोत्साहन देणार. लहान कुटुंब, हम दो हमारे दोला प्रोत्साहन, 80% प्रसूती संस्थात्मक, 100% प्रशिक्षित व्यक्तीमार्फत, जन्म, मृत्यू, लग्न आणि ज्या इतर काही ज्या गोष्टी आहेत गर्भधारणेची 100% आम्हाला नोंदणी अपेक्षित होती. येत्या 2010 पर्यंत या सगळ्या गोष्टी साध्य करण्याचा विचार होता. आणि याच्यानंतर एक शेवटचा मुद्दा येतो, की राष्ट्रीय लोकसंख्या आयोग. जो राष्ट्रीय लोकसंख्या जो आयोग आहे, या लोकसंख्या आयोग हा 11 मे 2000 सालचा आहे. 11 मे 2000 सालचा म्हणजे ज्या दिवशी भारताची लोकसंख्या जवळपास 100 कोटी झाली होती 11 मे 2000 या सालामध्ये आणि याच दिवशी 11 मे 2000 ला राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना झाली. ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि उपाध्यक्ष नियोजन उपाध्यक्ष जर म्हटलं तर नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष आणि आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री हे त्याचे उपाध्यक्ष असतात. अशा प्रकारे आपण भारताची लोकसंख्या ही चांगल्या प्रकारे आणि एक्झाम ओरिएंटेड तुमची कमी वेळात रिव्हिजन होईल या दृष्टीने मी हा जो लेक्चर आहे हा कंडक्ट केला. मित्रांनो, खूप प्रामाणिकपणे मी हे लेक्चर तुमच्यासाठी रेकॉर्ड केलं. तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. लाईक आणि कमेंट केली तरच त्या व्हिडिओचे व्ह्यूज काउंट होतात. ते व्हिडिओचे व्ह्यूज वाढतात. तर व्हिडिओ लाईक करणं आणि कमेंट करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी जे बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. थँक सो